महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। यवतमाळ जिल्ह्यात 35 शेतकऱ्यांची मका लागवडीसाठी फसवणूक, 120 एकरातील पीक वाया। यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगाव, नेर आणि कळंब तालुक्यातील 35 शेतकऱ्यांनी हैदराबाद येथील आयुषी ॲग्रोटेक या कंपनीच्या माध्यमातून 120 एकर क्षेत्रावर मका लागवड केली होती। मात्र या लागवडीला अपेक्षित असे यश आले नाही। बहुतांश शेतकऱ्यांमध्ये एका शेतामध्ये मका कणसालाच आला नाही आणि जे कणीस आले ते अत्यंत कमी आणि निकृष्ट दर्जाचे होते। परिणामी प्रत्येक शेतकऱ्याचे 1 लाखापेक्षा अधिक आर्थिक नुकसान झाले आहे। आयुषी ॲग्रोटेक कंपनीने बियाणे स्वखर्चाने देऊन जाण्याचे आश्वासन दिले होते। मात्र प्रत्यक्षात पिकाचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कंपनीकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही। फोन उचलणेही बंद करण्यात आले आहे। विडी या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कृषी विभाग तसेच पालकमंत्र्यांकडे दाद मागितले आहे। त्यांनी मागणी केली आहे की कृषी विभागाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी आणि संबंधित कंपनीविरोधात कठोर कारवाई करावी। या घटनेमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आणि नाराजीचे वातावरण आहे। कृषी विभाग आणि प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे। महाराष्ट्र टुडेसाठी ब्युरो रिपोर्ट सचिन जिटे, यवतमाळ। फसवलं म्हणजे बियाणंच आम्हाला बोगस देण्यात आलं का जे बियाणं उगवल्यानंतर कणस आले पण त्याच्यात दाणे नाही भरले आणि त्यामुळे आमची फसवणूक झाली आहे। आणि उत्पादन जे आम्हाला व्हायला पाहिजे होतं कमीत कमी एकरी 40 क्विंटल आणि त्यांनी दिलेला भाव 2,500 रुपये क्विंटल, तर 40 दूनी 60 आणि 80,000 रुपये प्रत्येक एकरात आम्हाला उत्पन्न होणार होतं। माझ्या मक्याची लागवड 2-2.5 एकराची आहे आणि त्यामुळे मला 2 लाख रुपयाचं कमीत कमी नुकसान झालेलं आहे। तरी आम्ही काल पालकमंत्र्यांना भेटून, कलेक्टरना भेटून, कृषी अधीक्षकांना भेटून आमच्या तक्रारी दाखल केलेल्या आहे। त्यांच्याकडून आम्हाला सरकारकडून न्याय भेटेल ही अपेक्षा आहे आणि म्हणून आम्ही यांना पाचारण करून खरी माहिती काय आहे शेतावरची याची जाणीव व्हावी म्हणून आम्ही हे सगळं अरुण नामदेवराव दामेधर। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।